वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, 22 जानेवारीपर्यंत कराड कोठडीतच. कोठडी सुनावल्यानंतर कराड समर्थक आक्रमक. बीड न्यायालयाच्या आवारामध्ये गोंधळ घालणं भोवलं. 40 ते 50 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल तर 5 जण ताब्यात. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या. एसआयटीनं कोर्टात दिलेल्या माहितीमध्ये मोठा खुलासा. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला दिलं होतं आव्हान. एका फोनवरून मकोका कसा लावू शकता, वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडचा सवाल. तर सुरेश धस बजरंग सोनवणेंची प्रकरणही बाहेर काढणार असा दिला इशारा. जरांगेंनी मलाही न्याय द्यावा, वाल्मिक कराडच्या पत्नीचं जरांगेंना आवाहन. वाल्मिकसाठी मी संघर्ष करणार, मंजिरी कराड यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंची टोळी दंगली घडवणारी. बीड हत्या प्रकरणात मनोज जरांगेंची टीका. तर बीडमधील कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका, जरांगे पाटलांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. पंतप्रधान मोदींचा महायुतीच्या आमदारांना कानमंत्र. सामाजिक राजकीय कामं करताना तब्येतीकडे लक्ष द्या, मोदींचा सल्ला. शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.